छत्रपती संभाजीनगरातील यंदा पाणी टंचाईचं सावट ओळखून कोरड्या रंगाची होळी काल स्नेहबंध ग्रुपच्या वतीने खेळली गेली। रंगाची उधळण करताना संगीताच्या तालावर महिलांसह आजीनेही ठेका धरला होता। या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री संध्या परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या आशा पवार, कल्पना चव्हाण आणि सुलभा खोचे सहभागी होत्या। आम्ही आमच्या स्नेहबंध ग्रुप यातर्फे आज होळीचा कार्यक्रम घेतलेला आहे। तो एकदम आनंदात साजरा केलेला आहे। कोरडा रंग लावून प्रत्येकाने गाणे म्हणून फेर धरून आणि आनंद व्यक्त केलेला आहे। सुरुवातीला आम्ही प्रार्थना म्हटली, नंतर मग हास्ययोग घेतला आणि त्यानंतर मग आम्ही गाणे लावले आणि फेर धरून नाचलोत सगळे। याच्यातून एकच सांगायचं आहे की आम्ही कोरडा रंग याच्यासाठी वापरला की पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग चांगल्या गोष्टीसाठी व्हायला पाहिजे। आपण पाणी काय करतो की एकमेकांच्या अंगावर टाकतो, बादल्या पाणी कितीतरी आपलं वाया जातं। त्यामुळे पाणी टंचाई जी आहे ती दूर होण्यासाठी पाणी आपण कसं हे करणार, साठवून ठेवणार याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि लोकांनी सुद्धा मनामध्ये जे वाईट विचार असते, जसं होळीमध्ये सगळं जळून जातं त्याप्रमाणे वाईट विचार सगळे त्याच्यात टाकून द्यावे आणि चांगले विचार जे असतील ते प्रत्येकाने घ्यावे, म्हणजेच आपल्या देशाचा काय होईल, विकास होईल।